नमस्कार मंडळी, मी हिना अस्सल मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आहे. पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही पण 30 सोया चंकची भाजी खाऊन कंटाळले असतील तर आज आपण बनवणार आहोत एकदम मसालेदार आणि चविष्ट अशी सोया टिक्की मसाला. तर ही रेसिपी तुम्ही एकदा बनवली ना तर तुम्हाला परत परत बनवावीशी वाटेल. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेल्या 1 वाटी सोया चंक जे आपल्याला 10 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे आहे. नंतर त्यामधलं पूर्ण पाणी पिळून घ्यायचं आहे. 1 वाटी दही, आलं लसूण पेस्ट, शिमला मिरची आणि कांदा. आपल्याला शिमला मिरची आणि कांदा असे स्क्वेअरमध्ये कट करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला मॅरिनेशन करायचं आहे. त्यासाठी मी इथे 1 वाटी दही बाउलमध्ये घालत आहे. दही आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. दही टाकल्यामुळे खूप छान हॉटेलसारखी चव येते आपल्या भाजीला. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार सर्व मसाले घालून घ्यायचे आहे. मीठ, तिखट, धनिया पूड, हळद आणि थोडा आपल्याला गरम मसाला सुद्धा घालून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट. आता हे सर्व आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. यानंतर यामध्ये आपल्याला कांदा आणि शिमला मिरची घालून घ्यायची आहे. आणि सोबतच आपले सोया चंक सुद्धा घालून घ्यायचे आहे. हे सुद्धा आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे, छान एकजीव करून घ्यायचे आहे. म्हणजे प्रत्येक सोया चंकला छान असा तो मसाला लागायला हवा. आता हे आपल्याला 10 ते 15 मिनिट किंवा वेळ असेल तुमच्याकडे तर अर्धा तास सुद्धा तुम्ही मॅरिनेट होण्यासाठी ठेवू शकता. पण वेळ नसेल तर 10 ते 15 मिनिटं सुद्धा भरपूर आहेत. तर आपल्याला हे झाकून 10 ते 15 मिनिटं मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे. आता आपल्याला एक कांदा आणि टोमॅटो लागणार आहे. तर मी छान चॉपरमध्ये हे बारीक करून घेते आहे. चॉपरमध्ये बारीक केल्यामुळे कांदा छान बारीकही होतो आणि वेळही कमी लागतो. तर बघा किती छान प्रकारे एकदम बारीक कट झालेला आहे कांदा. आणि टोमॅटो सुद्धा आपल्याला तसंच चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर आता मी एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये आता बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. सोनेरी रंग होईपर्यंत छान आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा असा छान परतून झाला की त्यामध्ये आपल्याला आता आलं लसूण पेस्ट घालायचं आहे. आलं लसूण पेस्ट सुद्धा आपल्याला कच्चा निघतपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये आपल्याला इथे टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो सुद्धा आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला टोमॅटोला सुद्धा परतून घ्यायचं आहे. आपण मसाले आधीच टाकलेले आहे. फक्त मी मीठ थोडं कमी टाकलं होतं म्हणून मीठ इथे टाकते मी जास्ती. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो लवकर शिजतात म्हणून अर्धा टेबलस्पून इथे मीठ घालून घेते. आणि इथे छोटा टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची टाकत आहे. त्यामुळे खूप छान कलर येतो भाजीला, म्हणून काश्मीरी लाल मिरची पावडर नक्की टाका असेल तर. यामध्ये आता आपल्याला अर्धा टेबलस्पून घरगुती काळा मसाला असतो ना तो सुद्धा घालायचा आहे आणि ते पण छान आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
आता टोमॅटोला तेलही छान सुटायला लागलं आहे, तर यामध्ये आपल्याला मॅरिनेट केलेलं छोया चंक्स, शिमला मिरची, कांदा वगैरे ना ते सगळं घालून घ्यायचं आहे यामध्ये. ते सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे मसाला सर्वीकडे लागायला हवा म्हणून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून झालं की आपल्याला झाकण ठेवून याला 10 ते 12 मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे शिमला मिरची, कांदा वगैरे छान असे मऊ होतील. आता 10 मिनिट झाले आहेत आणि आता आपण बघूया. तर बघा बऱ्यापैकी आपल्या शिमला मिरची आणि कांदा जो आहे मऊ झाले आहेत. ते आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालून घ्यायचं आहे. तर मी ते आधीच गरम पाणी करून ठेवलेलं. तर तुम्हाला जसं ग्रेव्ही हवी आहे त्या प्रकारे तुम्ही पाणी घालू शकता यामध्ये. गरम पाणी घातल्यामुळे चव आहे ना भाजीची टिकून राहते, म्हणून गरम पाणीच घाला. पाणी घातल्यानंतर फक्त 5 मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. छान अशी उकळी आली की आपली भाजी तयार आहे. आणि वरून आपल्याला छान अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची. मग आपली सोया टिक्की मसाला खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही ही भाजी पोळीसोबत, नानसोबत किंवा भाकरीसोबतही सर्व करू शकता. खूप अप्रतिम लागते चवीला ही भाजी. तर तुम्ही नेहमी 30 सोया चंकची भाजी खाऊन कंटाळला असतील किंवा तुमच्या घरच्यांना कोणाला सोया चंकची भाजी आवडत नसेल, ते सुद्धा ही भाजी खूप आवडीने खातील. तर अशा प्रकारे ही भाजी नक्की ट्राय करून बघा. बघा किती चमचमीत झाली आहे आपली सोया टिक्की मसाला. तर आजची ही सोया टिक्की मसाला रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अस्सल मराठी रसोई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.